गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव बिपिन साबळे आहे आणि आपण पुन्हा एकदा रिसर्च म्हणजे नेमकं काय किंवा आजचा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक रिसर्च हा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये संशोधन असं म्हणतो. तर संशोधन ही कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो रिसर्च म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते आहेत, त्याची गरज कोणती आहे, हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, मीनिंग किंवा रिसर्चचा अर्थ नेमका काय आहे. सो रिसर्च ज्याला आपण संशोधन म्हणतो, हे संशोधन म्हणजेच नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केला गेलेला हा पद्धतशीर प्रयत्न असतो की जे ज्ञान आपल्याकडे नाही आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो की आपण ज्या गोष्टीविषयी अवेअर नसतो, ओके, मग ती गोष्ट कोणतीही असेल, एखादी घटना त्यामागची कारणं असतील, एखादी घटना जी वारंवार होत आहे त्यामागची कारणं असतील, किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास की जो विषय आपण अभ्यासत आहोत त्या विषयासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी, तर याला म्हटलं गेलेलं आहे रिसर्च. किंवा एखादी समस्या जी उद्भवलेली आहे आणि ती समस्या का उद्भवत आहे आणि भविष्यात उद्भवू नये यासाठी काय करणं गरजेचं आहे, याचा केला गेलेला अभ्यास म्हणजेच रिसर्च होय. तर अज्ञात ज्ञान प्राप्त करण्यासाठी केला गेलेला हा एक पद्धतशीर प्रयत्न असतो. एखाद्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी हेतुपुरस्सर आणि पद्धतशीर मार्गाने केलेल्या ज्ञानाचा हा शोध असतो. यालाच म्हटलं गेलेलं आहे रिसर्च. सो री म्हणजेच पुन्हा पुन्हा आणि सर्च म्हणजे शोध, की पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण शोध घेतो तेव्हा त्याला रिसर्च असं म्हणतात. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज. रिसर्च करण्यामागचे ऑब्जेक्टिव्ज कोणते असतात. जसं मी आत्ताच सांगितलं की एखादा विषयाविषयी आपल्याला ज्ञान नाही आहे, तर ज्ञान प्राप्त करणं हा एक ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. व्यवसायातील समस्या सोडवणं, की ज्या समस्या उद्भवत आहेत तर त्या का उद्भवत आहेत आणि त्यामागची कारणं कोणती आहेत आणि त्या समस्या भविष्यात येऊ नये यासाठी आपण काही योजना, आपण काही प्लॅनिंग करतो, ते सुद्धा महत्त्वाचे ठरतात. हा तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे की व्यवसायातील योजना तयार करणं अशा पद्धतीने की जेणेकरून कोणतेही प्रॉब्लेम्स त्यामध्ये येणार नाहीत. देन द फोर्थ वन, व्यवसायावरती नियंत्रण ठेवणं, की ऑन पेपर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, पण ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशनची वेळ येते, प्रत्यक्षात त्या गोष्टी करायच्या असतात, त्यावेळेस आपल्याला अनेक अडचणी येतात. मग त्या अडचणी काय येत आहेत, काय कारणं आहेत, त्या अडचणी येऊ नये किंवा आपण जे काही ऑन पेपर केलेलं आहे ते ऑफ पेपर इन टाईम करत असताना इन टाईम व्हावं यासाठी कंट्रोलिंगची गरज असते. त्यासाठी सुद्धा रिसर्च महत्त्वाचा असतो. आणि ताणतणाव दूर करणं हा सुद्धा त्यामागचा एक महत्त्वाचा पार्ट आहे, की नेहमी आपण ज्या काही ताणतणावाच्या वातावरणामध्ये आपण राहतोय, की अशा प्रकारे नियोजन आपण काही गोष्टी करू शकतो जेणेकरून आपल्याला आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ जपण्यासाठी वेळ भेटेल. आणि त्यामुळेच रिसर्च करणं कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या करण्याची गरज आहे टू मेंटेन आवर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, यासाठी सुद्धा आपण रिसर्च हे करू शकतो. तर हे आहेत ऑब्जेक्टिव्स किंवा संशोधन उद्दिष्टे. देन इम्पॉर्टंट ऑफ द रिसर्च, संशोधनाचं महत्त्व काय आहे. ज्या गोष्टी लास्ट स्लाईडमध्ये सांगितल्या होत्या त्याच गोष्टी पुन्हा रिपीट होत आहेत, की उत्पादन किती, कोठे व केव्हा करायचे याची माहिती भेटते. सो इन ऑर्डर टू मॅन्युफॅक्चर द प्रोडक्ट, आपल्याला कोणाकडून रॉ मटेरियल घ्यायचं आहे, कशा पद्धतीचं, कोणत्या क्वालिटीचं ते राहणार आहे, किती घ्यायचं आहे, प्रोडक्शन कॉस्ट काय राहणार आहे, किती कुठे प्रोडक्शन करायचं आहे, तर या सर्व गोष्टी आपल्याला माहिती संकलित करूनच या ठिकाणी कराव्या लागतात. देन विपणन कार्य करणं सोपं जातं. की विपणन कार्य जी आपण करत असतो, सो विपणन कार्य जी ग्राहकाच्या गरजा जाणून घेण्यापासून ते ग्राहकाला विक्रीयोत्तर सेवा देत राहीपर्यंत आपण करतो, त्याला विपणन कार्य असं म्हणतात. तर ही कार्य कोणी कशा पद्धतीने करायची आहे त्याचं प्लॅनिंग केलं जातं.
ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करत असताना ते त्या पद्धतीने होतं आहे का नाही यासाठी सुद्धा रिसर्च महत्त्वाचा असतो. जर होत नसेल, ऑन पेपर आणि ऑफ पेपर प्लॅनिंगमध्ये डिफरन्स येत असेल, तर मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी रिसर्च करून त्याचे रिझन्स, कारणं शोधावे लागतात, योग्य प्रकारे ते हँडल करावे लागतात आणि त्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टींमध्ये चेंज करावा लागतो. देन थर्ड आहे व्यवसाय व उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी, जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे की एखादा प्रॉब्लेम का उद्भवत आहे, त्यामागची कारणं काय आहे, तो उद्भवू नये यासाठी आपण कोणत्या गोष्टी करणार आहोत, तर हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. देन सरकारने धोरणं राबवणं, की जी काही गव्हर्नमेंटने धोरणं केलेली आहेत ती धोरणं ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला काही अडचणी येऊ शकतात, तर त्या अडचणींवरती काहीतरी उपाययोजना म्हणून आपण रिसर्च करून त्या अडचणी का उद्भवत आहेत ह्या गोष्टी समजून घेऊन आपण काही निर्णय घेऊ शकतो. देन फिफ्थ वन, मनुष्य संसाधन नियोजन, की प्लॅनिंग करण्यासाठी सुद्धा रिसर्चची गरज असते, की एखाद्या प्रोसेसमध्ये किती व्यक्तींची आवश्यकता आहे, कोणत्या क्वालिटीज त्यामध्ये असल्या पाहिजेत, कोणत्या काय टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला त्या ठिकाणी रिसर्च हा लागणार आहे. देन समाज कल्याण सुधारणा योजना, की समाजाच्या हितासाठी गव्हर्नमेंटने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या समाजापर्यंत पोचत आहेत का नाही, त्यामागची कारणं काय आहेत, कशा पद्धतीने पोचवायच्या जेणेकरून प्रत्येक एक व्यक्तीला त्या योजनेचा फायदा होईल. सामाजिक नियोजनात मार्गदर्शन, की जे काही गव्हर्नमेंट पब्लिक प्लॅनिंग करतं, सोशल प्लॅनिंग करतं, तर त्या सोशल प्लॅनिंगसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सोशल रिसर्चची आवश्यकता असते. आणि टू फेस द कॉम्पिटिशन, स्पर्धेला सामोरं जाणं, की कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आपला कॉम्पिटिटर नेमका करतो काय, मार्केट सिच्युएशन काय आहे, कंट्रोलेबल अँड अनकंट्रोलेबल थिंग्स कोणत्या आहेत, आपण या सर्वांमध्ये कसं काही कॉम्पिटिशन फेस करू यासाठी सुद्धा संशोधनाची गरज लागते. तर हे आहे संशोधनाचं महत्त्व. तर आज आपण या लेक्चरमध्ये संशोधन म्हणजे नेमकं काय, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स अँड इम्पॉर्टन्स, हे पॉईंट कव्हरअप केले. पण नेक्स्ट लेक्चरला पुन्हा रिसर्च रिलेटेड एखादी नवीन कन्सेप्ट घेऊन या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. ओके, थँक्यू.